Namaskar and welcome to Grow Your Business digitally powered by Tech Manager and co-powered by Westonia Solutions. येस किशोरजी बोला ना काय म्हणताय? आज आपण एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन गोष्ट पाहणार आहोत. कोणती गोष्ट? मी सांगणार नाही. डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतो. आज आपण काय शिकणार आहोत? एक जबरदस्त टूल मी तुम्हाला आज शिकवणार आहे एआयच्या माध्यमातून. कशाप्रकारे आपण आपल्या बिझनेससाठी एआय जनरेटेड व्हिडिओ 5-5 मिनिटाचे, 10-10 मिनिटाचे मोठे-मोठे व्हिडिओज. ओके. 30-30 सेकंद, 1-1 मिनिटं हे तर तुम्हाला कोणीही शिकवेल. मी तुम्हाला व्यवसाय मी आज तुम्हाला काही अशा प्रकारचे भाड्याच्या जागे नमस्कार. अशा प्रकारचे व्हिडिओज कसे जनरेट करायचे हे डिटेलमध्ये शिकवणार. सो एकदा ह्या व्हिडिओचा एक आपण ओव्हरव्ह्यू करून घेऊयात. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, सोशल मीडियाच्या या जगात आपला व्यवसाय भाड्याच्या जागेवर आहे की स्वतःच्या मालकीच्या? हो, आज आपण ओन युअर ऑडियन्स या जबरदस्त स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जी व्यवसायाला भाड्याच्या जमिनीवरून उचलून स्वतःच्या मजबूत पायावर उभी करते. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा. समजा आज अचानक एखाद्या व्यवसायाचं सोशल मीडिया अकाउंट बंद झालं. मग काय? सगळं संपलं? हा फक्त एक काल्पनिक प्रश्न नाहीये. हे आजच्या डिजिटल युगातले कटू सत्य आहे, ज्याकडे आपण खूप सहजपणे दुर्लक्ष करतो. आणि म्हणूनच आपण या चर्चेची सुरुवात पहिल्या भागापासून करूया. सोशल मीडियाचा धोका म्हणजे नक्की काय धोका आहे? फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे अवलंबून राहणं हे किती आणि कसं जोखमीचं ठरू शकतं हेच आपण पाहणार आहोत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? जो व्यवसाय फक्त आणि फक्त सोशल मीडियावर उभा आहे तो खरं तर भाड्याच्या जमिनीवर बांधलेल्या घरासारखा आहे. म्हणजे त्यावर आपलं खरं पूर्ण नियंत्रण नसतंच. अच्छा, मग हा धोका नेमका कसा आहे हे आणखी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. त्यासाठी आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एका सिंगल प्रॉम्प्ट वरती तयार झालेला आहे. आणि हा व्हिडिओ आता सध्या जो मी बनवलेला 5 मिनिटांचा व्हिडिओ आहे. असे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी 10 मिनिटाचे, 12 मिनिटाचे, 15 मिनिटाचे जेवढे मोठे व्हिडिओज पाहिजेत, तेवढे मोठे व्हिडिओज बनवू शकता. तर जाणून घ्यायचं सर्वांना की डिटेलमध्ये कसं शिकायचंय. किशोर सर काय म्हणतात, माईक अनम्यूट करायची परीक्षा आहे. ओके, ओके किशोरजी. हां सर, तर बोला. रिक्वेस्ट अशी होती की मागची रेकॉर्डिंग मागच्या क्लासमध्ये काय झालं हं. ती रेकॉर्डिंग कशी मिळणार आणि त्या ऍपचं एकदा ओव्हरलुक करा ना, त्याचं युटिलाइज कसं करायचं. राइट, राइट, राइट. चालेल, मी तुम्हाला सांगून देतो आज. क्लासच्या एंडला सांगून देतो. ओके सर, थँक्यू थँक्यू सर. ओके, ओके. ओके. शिकायचं हे डिटेलमधले व्हिडिओज बनवायला. येस तर सर, येस. प्लीज नोट्स काढून घ्या कारण आजच्या क्लासमध्ये नोट्स महत्वाच्या आहेत. स्टेप जरी छोट्या असतील तरी नोट्स महत्वाचे आहेत. ओके. आज जे आपण टूल वापरणार आहोत त्या टूलचं नाव आहे Google नोटबुक LM. कोणतं? Google नोटबुक LM हे आपला टूल असणार. चला, ॲज युजुअल आपण जे करतो ते करूया. मी माझी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला आपलं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचंय. क्रोम ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचंय. काय सर्च करायचंय? नोटबुक नोटबुक LM. काय सर्च करायचंय? नोटबुक LM असं सर्च करायचं आणि एंटर करायचंय. ज्यावेळेस तुम्ही नोटबुक LM असं सर्च करता त्यावेळेस तुमच्या समोर सगळ्यात पहिली लिंक येते Google नोटबुक LM. तर सिम्पली आपल्याला Google नोटबुक LM वरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर अंडरस्टँड एव्हरीथिंग आणि त्याच्या खाली आहे ट्राय नोटबुक LM. त्यापूर्वी मी काय करतो, ह्याची लिंक जी आहे ती आपल्या कम्युनिटीवरती मी टाकतो. म्हणजे काय होईल, तुम्हाला ते हे होईल, टुडेज टूल लिंक. ओके, ही लिंक मी पाठवलेली आहे. सिम्पली या लिंक वरती क्लिक करायचं आणि आपलं गुगल नोटबुक LM ओपन करून घ्यायचं. आणि इथे एक बटन आहे ट्राय नोटबुक LM नावाचं. सिम्पली तुम्हाला त्या बटन वरती क्लिक करायचं. त्या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस येईल. इथे बघा 1, 2, 3, 4, 5 असे 5 व्हिडिओज आतापर्यंत मी बनवलेले आहेत. आणि आपल्याला इथून पुढचे व्हिडिओज बनवायचे आहेत. तर ते व्हिडिओज बनवण्यासाठी इथे बघा
क्रिएट न्यू नोटबुक. तर सिम्पली काय करायचं, क्रिएट न्यू नोटबुक वरती क्लिक करायचं. क्रिएट न्यू नोटबुक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पॉपअप येतो. सो इथे तुम्ही तुमचे व्हिडिओज, टेक्स्ट, पीडीएफ, मार्कडाऊन, ऑडिओ वगैरे इथे डायरेक्ट अपलोड करू शकता. इथे युट्यूबच्या व्हिडिओची लिंक देऊ शकता किंवा इथं एक टेक्स्ट देऊ शकता, ज्या टेक्स्टच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात. तर आपण काय करूयात, आपण नवीन टॅब ओपन करूयात आणि नवीन टॅब ओपन केल्यानंतर इथं chatgpt.com ला जायचं. chatgpt.com ला गेल्यानंतर स्क्रीन दिसत नाहीये? दिसते ओके, दिसते सर. ओके. सो इथे chatgpt.com ला आल्यानंतर इथे आपल्याला chatgpt ला सांगायचंय, काय सांगायचंय, जे व्हिडिओ तुम्हाला बनवायचे. आता फॉर एक्झाम्पल मला एक असा व्हिडिओ बनवायचा आहे. इथे chatgpt सांगायचं मला एक असा व्हिडिओ हवा आहे, जो व्हिडिओ एक काम करा, मला तुम्ही सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ हवाय. तुमच्या बिझनेससाठी सांगितलं तरी चालेल. मी सगळ्यांना अनम्यूट करतो हवं तर. तुम्ही सांगा कशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा. सर जसं तुम्ही आता हा व्हिडिओ दाखवला हम्म, त्या पद्धतीने मला एक ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचा आहे 30 दिवसाचा. हम्म. तर त्याची जाहिरात करण्यासाठीचा व्हिडिओ बनवायचा आहे. अं, मला एक असा व्हिडिओ बनवायचा आहे, ज्यामध्ये मी माझ्या माझ्या ट्रेनर्स ट्रेनिंग ट्रेनिंग प्रोग्राम. या प्रोग्रामची ऍड करेल, या प्रोग्रामची ऍड करेल आणि त्या व्हिडिओ मधून मला कन्व्हर्जन आले पाहिजे आहे. त्यासाठी मला एक सुंदर सुंदर अशी स्क्रिप्ट हवी आहे. एक सुंदर अशी स्क्रिप्ट हवी आहे आणि त्या स्क्रिप्ट मध्ये एक छान स्टोरी टेलिंग असलं पाहिजे. छान स्टोरी टेलिंग असावं. एक छान स्टोरी टेलिंग असावं. त्यातून लोकांना या कोर्स बद्दल इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. असा 3 मिनिट्सचा व्हिडिओ हवा आहे आणि त्यासाठी मला एक सुपर पॉवरफुल स्क्रिप्ट हवी आहे आणि सेंड करायचं. परफेक्ट चैतन्य, तुझ्या ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम प्रमोट करायचे आहे 3 मिनिटचा स्टोरी टेलिंग व्हिडिओ मध्ये, ज्यातून लोकांच्या मनात उत्सुकता, विश्वास आणि मलाही ट्रेनर व्हायचंय असा भाव निर्माण झाला पाहिजे. खाली एक सुपर पॉवरफुल सिनेमॅटिक स्टाईल स्क्रिप्ट दिली आहे, जी तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करू शकतो किंवा व्हिज्युअल सोबत एडिट करू शकतो. कधी विचार केलाय का, आपण दररोज किती लोकांचं आयुष्य बदलताना बघतो, पण स्वतःचं आयुष्य बदलायचं स्वप्न आपण पुढे ढकलत राहतो. पण मी सध्या एक साधा विद्यार्थी आहे, जो आपल्या आवाजाने, आपल्या ज्ञानाने इतरांपर्यंत पोहोचायचं स्वप्न पाहायचंय. पण सुरुवातीला डिरेक्शन नव्हती, कॉन्फिडन्स नव्हता आणि सगळ्यात मोठा म्हणजे गायडन्स नव्हता. मी YouTube वरती व्हिडिओ बघायचो, रील्स बनवायचा प्रयत्न करायचो, पण एक मेंटॉर, एक सिस्टम आणि एक क्लिअर पाथ नसल्यामुळे सगळं काही अर्धवट राहायचं. आणि मग एक दिवस ठरवलं, जर कोणी मार्ग दाखवत नाही, तर मीच इतरांसाठी तो मार्ग तयार करेन. आणि अशा प्रकारे जन्म झाला ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्रामचा. हा फक्त एक कोर्स नाही, हा आहे ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम, ज्यात आम्ही शिकवतो ट्रेनर कसं व्हायचं, कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली कसं बोलायचं, कसं कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि आपलं पर्सनल ब्रँड कसं तयार करायचं आणि आपल्या नॉलेज वरून इन्कम कशी जनरेट करायची.
आमच्या सोबत शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिली स्टेप घेतला आहे आणि आज ते आपली ओळख, आपलं नाव आणि आपली व्हॅल्यू निर्माण करतायत. तू सुद्धा जर बोलण्यात, प्रेझेंटेशन मध्ये किंवा टीचिंग मध्ये आपली ओळख निर्माण करायची इच्छा बाळगत असशील, तर हा प्रोग्राम तुझ्यासाठीच आहे. लक्षात ठेव, लोक तेव्हाच ओळखतात जेव्हा तू स्वतःला ओळखायला सुरुवात करतोस. आज डिसिजन घे, कारण तुझा आवाज कोणी कारण तुझा आवाज कुणाचं आयुष्य बदलू शकतो. ओके, परफेक्ट स्क्रिप्ट आली आहे, एक नंबर अशी स्क्रिप्ट आली आहे. तर या स्क्रिप्टचं आपण काय करूयात, कॉपी करून घेऊयात व्यवस्थित. ही स्क्रिप्ट कॉपी करून घेऊयात आपल्या ह्याच्यावरती, डॉक्युमेंट फाईलवरती, डॉक्स वरती. वेअर इट इज, येस वेअर इट इज. सो इथे नवीन डॉक ओपन करून घेऊ आणि ते घेऊयात. स्पेलिंग चुकली बट चेंज करून ओके. सो ही स्क्रिप्ट आधी सगळी व्यवस्थित कॉपी करून घ्यायची. हे सीन वगैरे त्यांनी दिले ते मला नको, मला फक्त स्क्रिप्ट हवी. मला फक्त डायलॉग्स हवे, वाक्यरचना हवी आहे. तर हे घ्यायचं. खूप हे टूल खूप जास्त जबरदस्त आहे बरं का. ह्यातून व्हिडिओच नाही तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. ऍक्च्युली हा एक स्वतंत्र कोर्स घ्यायचा होता मला, ज्याच्यात ह्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला शिकवणार होतो. पण हरकत नाही, तुम्ही सगळेजण खूप मागच्या कितीतरी दिवसांपासून माझ्यासोबत कनेक्ट आहात आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायची इच्छा आहे, म्हणून प्रत्येक गुरुवारी दुपारी 2 वाजता तुम्ही कनेक्ट होतात. दॅट्स वाय म्हटलं चला काही हरकत नाही, आपण इथेच हा आधी सगळ्यांना तुम्हाला शिकूयात, मग नंतर कोर्स डिझाईन करायचं होतं. सो असा ही स्क्रिप्ट झाली, ही स्क्रिप्ट कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर आपलं नोटबुक एलएम ओपन करायचं. इथं पेस्ट टेक्स्ट म्हणून आहे की नाही, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि ते टेक्स्ट आपण जे कॉपी केले ते पेस्ट करायचं आणि इन्सर्ट बटनवरती क्लिक करायचं. इन्सर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर ते थोडंसं अनालाइज करेल. इथे आहे ट्रेनर ट्रेनिंग प्रोग्राम ट्रान्सफॉर्मेशन कॉन्फिडन्स अँड इन्कम. आणि इथं एक सोर्स म्हणून दिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे जे काय आहे ते मटेरियल इन्क्लुडेड वगैरे. तर सर्वात पहिल्यांदा इथं ऑडिओ ओव्हरव्ह्यू आहे, तर तिथं पेन्सिलचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे बघा डीप ड्राईव्ह, ब्रीफ आणि हे काय जे आहे ते त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आणि इथं लँग्वेज जे आहे त्या लँग्वेज वरती क्लिक करायचं, इथं मराठी करायचं. मराठी. आता ऑडिओ तयार होईल आणि जनरेट करायचं. आता हा ऑडिओ तयार व्हायला लागेल. इथे बघा जनरेटिंग ऑडिओ ओव्हरव्ह्यू. त्याच्या शेजारी आहे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. तर व्हिडिओ ओव्हरव्ह्यू वरती इथं पेन्सिलचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथं एक्सप्लेनरी व्हिडिओ हवाय की ब्रीफ व्हिडिओ हवाय, आपल्याला सध्या एक्सप्लेनरी व्हिडिओ हवाय. एक्सप्लेनरी वरती क्लिक करायचं. चूज अ लँग्वेज, तर इथे इंग्लिश आहे तर त्याच्यावरती जायचं आणि मराठी करायचं. इथे मराठी केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा हवाय, क्लासिक हवाय, व्हाईट बोर्ड स्टाईल हवाय, अॅनिमे स्टाईल हवाय, वॉटर कलर हवाय, रेट्रो पेंट हवाय की कसा हवाय. तर आपण सध्या ऑटो सिलेक्ट ठेवूया, जशी गरज लागेल तसं तो सिलेक्ट करेल आणि सिम्पली जनरेट बटनवरती क्लिक करायचं. आता व्हिडिओ पण जनरेट व्हायला लागेल. आता यामध्ये नाही म्हटलं तरी 5 ते 10 मिनिटांचा वेळ आरामात लागतो. जितक्या मिनिटांचा व्हिडिओ तितका मिनिटं लागतो तिथे. त्यानंतर इथे आहे माइंड मॅप वाला ऑप्शन. तुम्ही माझ्या नोट्स बघितल्या असतील, त्या नोट्स पण एक माइंड मॅपच आहे. तर तसे माइंड मॅप तुम्ही कशा प्रकारे बनवू शकताय, तर सिम्पली इथं माइंड मॅप वरती क्लिक करायचं. तिथं माइंड मॅप तयार होतोय. त्यानंतर इथं रिपोर्ट आहे, त्याआधी रिपोर्ट वरती पण क्लिक करायचं. आणि कसा रिपोर्ट हवाय तुम्हाला, ब्रीफ हवाय, स्टडी गाईड हवाय की ब्लॉग पोस्ट साठी हवाय की मार्केटिंग साठी हवाय की
प्रोग्रामच्या ओव्हरव्ह्यू संदर्भात हवा आहे, तर मला मार्केटिंगसाठी हवा आहे, तर मी मार्केटिंग वरती क्लिक करतो. रिपोर्ट पण तयार व्हायला लागेल. आणि फ्लॅश कार्ड म्हणून आहे, तर फ्लॅश कार्ड वरती पण क्लिक करायचं. फ्लॅश कार्ड तयार व्हायला लागेल. आता हे काय असतं, कशा प्रकारे असतं, पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं क्विज आहे, तर क्विज वरती क्लिक करायचं. आता क्विज पण तयार व्हायला लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी तयार व्हायला लागल्या, त्याला वेळ लागतो. आपला माइंड मॅप तयार झालेला आहे. तर मी त्यावरती क्लिक करतो. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा, हा ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम TTP TTP हा आलेला आहे. प्रोग्राम आयडेंटिटी आणि सायकोलॉजी. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये दिस इज नॉट जस्ट अ कोर्स, ट्रान्सफॉर्मेटिव्ह सिस्टम आहे, क्रिएटेड बाय फाउंडर ड्यू टू लॅक ऑफ गायडन्स. एका फाउंडरने तयार केलेला आहे, ज्याच्याकडे गायडन्सची कमतरता होती म्हणून. आणि पर्पज काय की स्वतःचा पाथ क्लिअर करण्यासाठी हा कोर्स बनवलेला आहे. असा एक माइंड मॅप आहे. की एरियाज ऑफ टीचिंग, यामध्ये कोणत्या गोष्टी शिकवल्या जाणार, याच्यावरती क्लिक केल्यानंतर हाऊ टू बिकम अ ट्रेनर, इनक्रीज कॅमेरा स्पीकिंग कॉन्फिडन्स, हाऊ टू बिल्ड अ पर्सनल ब्रँड, जनरेट इन्कम फ्रॉम नॉलेज, टार्गेटेड ऑडियन्स अँड गोल, इंडिव्हिज्युअल्स ज्यांना ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, डिझायर टू मेक अन आयडेंटिटी इन स्पीकिंग, प्रेझेंटेशन स्किल्स इम्प्रुव्हमेंट, टीचिंग ॲबिलिटी एन्हान्समेंट. आणि गोल काय, ट्रान्सफॉर्म इनटू कॉन्फिडंट ट्रेनर. फाउंडरचं स्ट्रगल काय होतं इनिशियल, कशामुळे, वॉन्टेड टू रीच अदर्स व्हॉइस, नॉलेज, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ डिरेक्शन, लॅक ऑफ गायडन्स, मेंटर्स अँड सिस्टम्स, एफर्ट वेअर इनकम्प्लीट. म्हणजे एफर्ट्स घेतले पण ते इनकम्प्लीट झाले युट्यूब मध्ये, रील्स मध्ये. आउटकम अँड इम्पॅक्ट, आउटकम काय येणार आहे हा कोर्स केल्यानंतर, हंड्रेड्स ऑफ विद्यार्थ्यांनी जॉईन केलेले ऑलरेडी. ते त्यांची स्वतःची आयडेंटिटी जनरेट करतायत, इन्कम जनरेट करतायत, नाव जनरेट करतायत आणि वेल्थ जनरेट करतायत, आणि त्यांच्या आवाजाने इतरांना फायदा होतोय. असा हा माइंड मॅप आहे. तर हा माइंड मॅप डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, इथे कुठेतरी असेल बटन डाउनलोडचं, आपण शोधूया. इथे बघा वरतीच आहे डाउनलोड बटन. डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं. डाउनलोड बटनवरती क्लिक केली की ही इमेज तुमच्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये डाउनलोड होऊन जाईल. बघा डिटेलमध्ये इमेज या ठिकाणी आलेली आहे. कुठे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये, पिक्सल्स बिलकुल दिसत नाहीये, हाय क्वालिटी इमेज या ठिकाणी आलेली आहे. हे बघा. सो हे असं आहे. ओके. असं तुम्ही मराठीमध्ये देखील बनवू शकता. तर मराठीमध्ये जर बनवायचं झालं तर कसं बनवता येईल आपण चेक करूया. मी रिफ्रेश करतो, थोडंसं याला क्लोज करतो. ओके. आता हे काय आहे, रिपोर्ट तयार झालेला आहे. रिपोर्ट बघूयात कशा प्रकारे तयार झालेला आहे. हे बघा, या हा रिपोर्ट पण तुम्ही मराठीमध्ये देखील बनवू शकता. एकदम डिटेलमध्ये हा कोर्स का घेतलेला आहे, कशासाठी घेतलेला आहे, काय आहे, कशा प्रकारे आहे, एकदम डिटेलमध्ये हा रिपोर्ट तयार झालेला आहे. त्यानंतर क्विज पण तयार झालेले आहेत, तर क्विज वरती क्लिक करूयात. तर हे बघा, व्हॉट डज दी सोर्स मटेरियल डिस्क्राईब दी ट्रेनिंग प्रोग्राम ॲज, दी जे काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. काय बरोबर आहे, काय चुकीचं हे आलेलं आहे. हे दुसरा प्रश्न, काय बरोबर काय चुकीचं. तिसरा प्रश्न, काय बरोबर आहे काय चुकीचं. सगळंच चुकतंय कारण आपण वाचतच नाहीये. ओके. असे तुम्ही मराठीमध्ये पण बनवू शकता. मराठीत कसं बनवायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची टेस्ट देखील घेऊ शकता. ओके. आणि शेवटी एक तुम्हाला आपण ही क्विज घेतल्यानंतर आपल्याला काय आउटपुट आला, कशा प्रकारे आला ते पण कळतंय तुम्हाला. ओके. त्यानंतर आहे फ्लॅश कार्ड्स. तर फ्लॅश कार्ड्स वरती क्लिक करूया. काय असतं फ्लॅश कार्ड्स? आणि दिस इज लास्ट रेकॉर्डिंग जी तुम्हाला मिळणार आहे. इथून पुढे मी रेकॉर्डिंग शेअर करायचा विचार बंद करतोय ह्याची, रिव्हिजन लेक्चरची, कारण तुमचा अटेंडन्स कमी आहे. ज्यावेळेस तुमचा 100% अटेंडन्स असेल त्यावेळेस रेकॉर्डिंग मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. या आजच्या सेशनची मी रेकॉर्डिंग तुम्हाला देईल, त्याचा काही प्रश्न नाहीये. किंवा जे कोणी लाईव्ह मध्ये असतील
तर त्यांनाच मी रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करेल. कारण काय आपण स्पेशली तुमच्यासाठी हा क्लास घेतो, कंडक्ट करतोय. सो इथं अटेंडन्स असणं कंपल्सरी आहे. थोडस लोड होतं. हा हे बघा, हे असतात फ्लॅश कार्ड्स, जिथं रेफरन्स दिला जातो अकॉर्डिंग टू सोर्स मटेरियल. व्हॉट ड्रीम डू पीपल ऑफन पोस्टपोन वाईल ऑब्झर्विंग अदर्स चेंज इन देअर लाईफ. आणि ह्याच्यावरती क्लिक केलं की याच्या मागे उत्तर असतं. असे कार्ड्स पण तयार होतात. आता याचा बिझनेस मध्ये कसा वापर करायचा ते मी तुम्हाला सांगतो. फक्त हे कसं बनवायचं हे समजून घ्या. त्याच्यानंतर हे बघा, ट्रेनिंग सिस्टम, वैयक्तिक संघर्षातून आत्मविश्वास. हे काही ऑडिओ तयार झालेले आहे. आधी ऑडिओ ऐकू आपण. किती मिनिटाचा आहे? म्हणजे एवढ्या काही मिनिटाचा असेल. नमस्कार. 14 मिनिटाचा ऑडिओ आहे. यातला थोडा ऑडिओ ऐकूयात आपण. आज आपण एका इंटरेस्टिंग स्रोतावर बोलणार आहोत. हा स्रोत वैयक्तिक बदल मला सांगा, आवाज येतो ना तुम्हाला? आवाज येत होता ना याचा? आवाज येत होता का मी स्क्रीन शेअर केल्यानंतर? हो हो, येतो येतो सर. आला आला. ओके. आणि म्हणजे कसं आपण एक ट्रेनर बनू शकतो याबद्दल आहे. एका विशिष्ट कार्यक्रमावर हा आधारित आहे, ट्रेनर्स ट्रेनी प्रोग्राम. यातली मूळ कल्पना काय आहे की अनेकांना सुरुवातीला काही अडचणी येतात नाही का, म्हणजे दिशा नसते, आत्मविश्वास कमी असतो, मार्गदर्शन मिळत नाही. तर हे सगळे जे वैयक्तिक संघर्ष आहेत ते इतरांना मदत करण्याच्या एका मोठ्या मिशनमध्ये कसे बदलले गेले, आत्मविश्वास कसा वाढतो, आपला आवाज म्हणजे आपली स्वतःची ओळख कशी तयार होते आणि आपलं ज्ञान इतरांपर्यंत प्रभावीपणे कसं पोचवायचं. चलाच याच स्रोताचा आज जरा सखोल विचार करूया. ठीक आहे, सुरुवात करूया मग. स्रोतामध्ये ना सुरुवातीला एका संघर्षाचं वर्णन आहे. म्हणजे एका सामान्य विद्यार्थ्याची गोष्ट आहे, ज्याला वाटतंय की अ, इतरांपर्यंत पोहोचावं, काहीतरी सांगावं. बघा किती रिअलिस्टिक आहे. आपण जे पॉज घेतो आपण खऱ्या बोलण्यामध्ये, एक माणूस जे जे काही इमोशन्स असतात, हे इमोशन्स असतात, हे देखील आलेलं आहे. पण अडचण काय? दिशा नाहीये, आत्मविश्वास नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणीतरी योग्य मार्ग दाखवणारा नाही. असं सांगितलंय की सुरुवातीला YouTube व्हिडिओ पाहिले, रील्स बनवायचा प्रयत्न केला, हो. पण एक मेंटॉर किंवा बघा, बॅकग्राऊंडला एका फिमेलचा आवाज पण येतो. हो, हा, ठीक आहे, असं. एक सिस्टम म्हणजे एक निश्चित पद्धत नसल्यामुळे ना हे सगळं अर्धवट राहिलं असं त्यात म्हटलंय. हो, हे अगदी खरं आहे. आणि ही भावना म्हणजे अनेकांना अनुभवायला येते. विशेषतः जेव्हा आपण काही नवीन शिकायला जातो नाही का? खास करून संवाद कौशल्य असेल किंवा शिकवणं असेल म्हणजे ट्रेनिंग असेल, तिथे योग्य मार्गदर्शन बघा, हवं तर एआय डायरेक्ट बोलू शकतं. बट इमोशन्स कॅरी केले आहेत यामध्ये, की आपण ज्या पद्धतीने बोलतो, एक ट्रेनर किंवा व्हॉटएव्हर जो कोणी एखाद्या स्टाईलमध्ये बोलतो, एक व्यक्ती त्या स्टाईलमध्ये मेंटेन केलेलं आहे. आणि एक ठरलेली रचना म्हणजे स्ट्रक्चर हे खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. अनेकांना हा सुरुवातीचा अडथळा येतोच की काय करू. ही जी द्विधा मनस्थिती असते ना, त्यावर मात करण्यासाठी अशी एखादी पद्धत खूप मदत करते. नुसती माहिती असून नाही चालत. आणि स्रोतामध्ये जो टर्निंग पॉइंट सांगितलाय ना, तो मला खूप महत्वाचा वाटला. कोणता? तो क्षण जेव्हा त्या व्यक्तीने ठरवलं की जर मला कोणी मार्ग दाखवत नसेल तर क्राईम पेट्रोल सारखं सांगायला लागलंय, किंवा साऊथर्न इंडियामध्ये ते स्टोरी लाईन नाही का, जेव्हा त्या सीन मध्ये असं होतं तसं होतं, एक काइंड ऑफ त्या पद्धतीने. कारण आपण आपली स्क्रिप्ट त्या पद्धतीची आहे. हे बघा, स्क्रिप्ट त्या पद्धतीची आहे. पण दुसरीची स्क्रिप्ट टाकून पण बघूया बरं. मीच इतरांसाठी तो मार्ग तयार करणार. अरे वा. यात फक्त निराशा नाहीये, एक जबरदस्त निर्धार दिसतोय. एक सकारात्मक विचार आहे की स्वतःच्या समस्येतून इतरांसाठी संधी निर्माण करायची. म्हणजे स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता इतरांसाठी पण एक मार्ग तयार झाला. अगदी अगदी. याला आपण एम्पथी ड्रिव्हन इनोव्हेशन म्हणू शकतो की नाही. सहानुभूतीतून काहीतरी नवीन जन्माला आलं. बरोबर. आणि म्हणूनच मग याच विचारातून ट्रेनर्स ट्रेनी प्रोग्राम सुरू झाला असा हा स्रोत सांगतो. आणि एक गोष्ट इथे त्यांनी स्पष्ट केली आहे की हा फक्त एक कोर्स नाहीये, तर एक ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम. बर, आता हे पुढे ऐकायचं. 14 मिनिटाचं आहे. पुढे ऐकायचं की व्हिडिओ बघायचा? पुढे ऐकायचं की व्हिडिओ बघायचा, की लक्षच नाही क्लासमध्ये? व्हिडिओ. ठीक आहे, व्हिडिओ बघायला.
व्हिडिओ पण तयार झाले. व्हिडिओ झालेला जवळपास 5.5 मिनिटांचा पूर्ण व्हिडिओ बघूया. एखाद्या पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रॅमची जाहिरात इतकी प्रभावी का वाटते? काय असतं त्यामागे? खरं तर त्यामागे एक जबरदस्त कथा असते. आज आपण बरोबर त्याच कथेची आणि तिच्या मांडणीची काय म्हणू चिरफाड करणार आहोत. चला मग सुरुवात करूया. ही सगळी गोष्ट सुरू होते एका साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने. कधी विचार केलाय का? बघा, हा प्रश्न थेट आपल्या मनात जातो आणि कुठेतरी आत लपलेल्या अपूर्ण क्षमतेच्या भावनेला हात घालतो. आणि बरोबर इथेच ह्या कथेचा भावनिक पाया रचला जातो. आपण अनेकदा बघतो नाही का, की आपल्या आजूबाजूचे लोक प्रगती करतायत, पण आपलं स्वतःचं बदलाचं स्वप्न ते मात्र पुढे ढकललं जातंय. ही एक अशी भावना आहे जी आपल्या सगळ्यांना कुठेतरी कनेक्ट करते. मार्केटिंगच्या भाषेत याला पेन पॉइंट म्हणतात, म्हणजे बरोबर दुखऱ्या नसेवर बोट ठेवणं. आणि यामुळे होतं काय, की ऐकणाऱ्या त्या कथेशी क्षणात जोडला जातो. चला आता येऊया कथेच्या मूळ भागाकडे, एका व्यक्तिगत संघर्षाकडे. ही गोष्ट आहे एका विद्यार्थ्याची. मनात एक स्वप्न आहे, पण वास्तव मात्र अगदी वेगळं. पाहूया तर हा संघर्ष नेमका कसा मांडलाय. इथे बघा, कथेचा जो मूळ संघर्ष आहे ना, तो किती प्रभावीपणे मांडलाय. एका बाजूला आहे एक मोठं स्वप्न, की आपल्या आवाजाने, आपल्या ज्ञानाने लोकांपर्यंत पोहोचायचंय. आणि मग दुसरी बाजू, कठोर वास्तव. ना दिशा आहे, ना आत्मविश्वास, ना कोणी मार्ग दाखवणारं. हा जो विरोधाभास आहे ना, स्वप्न आणि वास्तव यातला, तोच या कथेला पुढे घेऊन जातो. आणि मग सुरुवातीचे प्रयत्न ते कसे होते. यूट्यूब व्हिडिओ बघायचे, रील्स बनवायचा प्रयत्न करायचा. आजकाल कितीतरी जण हेच करतात, बरोबर? पण इथे मुद्दाम हे दाखवले की एक योग्य सिस्टम नसेल, एक योग्य मार्ग नसेल, तर हे सगळे प्रयत्न कसे अपुरे पडतात. आणि मग येतो कथेचा तो टर्निंग पॉइंट. फक्त एक वाक्य, सगळं अर्धवट राहायचं. हे एकच वाक्य त्या मनातली सगळी निराशा, ती अडकून पडल्याची भावना. आता यामध्ये परफेक्ट व्हिडिओ आउटपुट मिळालं. का मिळालं नाही? कारण आपण चॅट जीपीटीला जे मागितलं ते आहे असं पेस्ट केलं आणि एआय ने काय केलं, ते आहे असं वापर. आता मी यापूर्वी जनरेट केलेले व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. वेर इट इज, समजा कस्टमर अट्रॅक्शन फॉर्म्युला, कस्टमर कसा अट्रॅक्ट करायचा, 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला. तर अनेक ऑनलाईन बिझनेस ओनर्सना एक प्रश्न हमखास पडतो, ग्राहक मिळवायचे तरी कसे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक जबरदस्त फॉर्म्युला आहे, ज्याचं नाव आहे कस्टमर अट्रॅक्शन फॉर्म्युला. चला आज आपण याचबद्दल बोलूया. असं होतंय का तुमच्यासोबत की बिझनेस ऑनलाईन आहे, तुम्ही मेहनत पण खूप घेताय, पण रोजच्या रोज लीड्स काही येत नाहीयेत? ही अडचण खूप जणांना येते आणि खरंच खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. मग यावर उपाय काय? तिथेच खरी गंमत आहे. विचार बदलला, सगळं बदलेल. ग्राहकांना शोधायचं नाहीये, त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचंय. म्हणजे त्यांच्या मागे धावण्याऐवजी असं काहीतरी करायचं की ते स्वतः तुमच्याकडे येतील. हे फक्त मार्केटिंग नाहीये, तर एक प्रकारचं मॅग्नेट तयार करण्यासारखं आहे. आणि याच पद्धतीला म्हणतात कस्टमर अट्रॅक्शन फॉर्म्युला. म्हणजे काय? तर ग्राहकांना नक्की काय हवाय हे ओळखायचं, त्यांच्यासाठी खास कंटेंट बनवायचा आणि त्यांच्याशी योग्य प्रकारे बोलायचं. ही एक प्रॉपर विचार करून बनवलेली स्ट्रॅटेजी आहे. आणि हो, हीच स्ट्रॅटेजी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायची असेल तर एक मस्त संधी आहे. आजपासूनच एक 3 दिवसांचा लाईव्ह मास्टर क्लास सुरू होतोय. कधी? तर रोज रात्री बरोबर 8 वाजता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यशस्वी बिझनेस ग्राहकांना शोधत बसत नाहीत, तर ते स्वतः एक असं आकर्षण बनतात की ग्राहक त्यांच्याकडे खेचले जातात. तुम्हालाही हेच शिकायचंय ना? मग विचार कसला करताय? आत्ताच्या आत्ता तुमचा रिमाइंडर सेट करा. ओके, हा एक व्हिडिओ होता 1.5 मिनिटांचा. त्याच्यानंतर आणखीन एक मी व्हिडिओ बनवलेला, वेअर इट इज, हा होता. ला भाड्याच्या जमिनीवरून उचलून स्वतःच्या मजबूत पायावर आणि म्हणूनच आपण या चर्चेची सुरुवात पहिल्या भागापासून करूया. सोशल मीडियाचा धोका म्हणजे नक्की काय धोका आहे?
फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे अवलंबून राहणं हे किती आणि कसं जोखमीचं ठरू शकतं हेच आपण पाहणार आहोत. फक्त आणि फक्त सोशल मीडियावर उभा आहे तो खरं तर भाड्याच्या जमिनीवर बांधलेल्या घरासारखा आहे. म्हणजे त्यावर आपलं खरं पूर्ण नियंत्रण नसतंच. अच्छा, मग हा धोका नेमका कसा आहे हे आणखी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. त्यासाठी आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया आणि ही भाड्याच्या घराची संकल्पना काय आहे ते बघू. स्क्रीनवर बघा, फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे भाड्याचं घर म्हणजे आपलं सोशल मीडिया. इथे काय होतं, घरमालक म्हणजे तो प्लॅटफॉर्म आपल्याला कधीही बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. नियम कधीही आपल्याला न विचारता बदलू शकतात. पण दुसऱ्या बाजूला बघा आहे आपलं स्वतःचं घर म्हणजेच आपली ईमेल लिस्ट. इथे सगळं नियंत्रण आपलं स्वतःचं असतं, नियम आपले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्राहकांशी थेट डायरेक्ट कनेक्शन असतं. बरं, मग ही समस्या तर कळली, पण यावर उपाय काय? तोच तर आहे आपला तिसरा आणि महत्त्वाचा विभाग, आपलं स्वतःचं घर तयार करणं. आणि हे घर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली स्वतःची ईमेल लिस्ट आहे. एक अशी मालमत्ता जी स्थिर आहे आणि ज्यावर आपली पूर्ण मालकी आहे. तर मग हे ओन युअर ऑडियन्स म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जिथे आपण ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक असा चॅनल तयार करतो जो पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये असतो. म्हणजे कोणत्याही तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहण्याची गरजच नाही. आणि अशी स्वतःची मालमत्ता म्हणजे ईमेल लिस्ट तयार करण्याचे फायदे अहो खूप आहेत. एक तर ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो, कधी आणि कुठूनही. दुसरं म्हणजे या नात्यावर आपलं पूर्ण कंट्रोल असतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा अल्गोरिथम मध्ये कितीही बदल झाले तरी त्याचा आपल्या या कनेक्शनवर काहीही परिणाम होत नाही. चला, आता आपण चौथ्या विभागाकडे जाऊया. इथे आपण या स्ट्रॅटेजीच्या सगळ्यात मोठ्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, थेट कनेक्शनची ताकद. आपल्या सोर्समध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की ईमेल मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे ROI खूप जास्त असतो. आता याचा सरळ सरळ अर्थ काय? तर ईमेल लिस्ट तयार करण्यासाठी आपण जो वेळ आणि पैसा लावतो ना, तो आपल्याला खूप जास्त फायदा मिळवून देतो. असं का होतं? कारण हा संवाद खूप पर्सनल असतो. तो थेट ग्राहकाच्या इनबॉक्स तयार करायची तरी कशी? बट डायरेक्ट कनेक्शन तयार होतं. म्हणजे गंमत बघा, ज्या प्लॅटफॉर्म्समध्ये धोका आहे त्याच प्लॅटफॉर्मचा हुशारीने वापर करून आपण स्वतःसाठी सुरक्षितता बदलते. म्हणजे आपण प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहत नाही, उलट त्यांचा असू शकते का या प्रश्नावर विचार नक्की करा. बघा, ज्या व्हिडिओ बनवायला मला नाही म्हटलं तरी एक तासभर गेला असता. फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये तो व्हिडिओ तयार झालेला आहे. आता त्यामध्ये काय आहे, की भरपूर सारे एज्युकेशनल व्हिडिओज तुम्ही बनवू शकता. एक गोष्ट अशी असते की बघा, एक बेसिकली माझ्या बिझनेसमध्ये जो मी प्रॉब्लेम फेस करतो, प्रॉब्लेम नाही म्हणू शकत, बट जी गोष्ट मला वारंवार लागते ती गोष्ट म्हणजे की मला व्हिडिओज बनवावे लागतात. भरपूर वेळेस असं होतं की माझं कामच कोचिंगचं आहे. त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम येत नाही. मी माझ्या स्टाईलमध्ये लोकांना उदाहरण देतो, सांगतो, शिकवतो, समजवतो. मे बी ते होतं. सगळ्यांना मे बी तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येतं. पण मल्टिपल टाइम्स असं होतं की भरपूर साऱ्या लोकांसोबत, भरपूर साऱ्या व्यावसायिकांसोबत की एक्सप्लेनरी व्हिडिओ की आपलं प्रॉडक्ट कसं वापरायचं किंवा आपलं प्रॉडक्ट काय उपयोगाचं आहे किंवा सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओज लागतात. त्याच्यासाठी मग तुम्ही ChatGPTचा वापर करता आणि स्क्रिप्ट बनवता. स्क्रिप्ट बनवल्यानंतर मग ते व्हिडिओज रेकॉर्ड करता आणि मग तुमचे व्हिडिओज तयार होतात. पण यालाच एक ऑटोमेशन म्हणू शकतो, की एआयच्या माध्यमातून एक तुम्ही चांगल्या प्रकारे जनरेटिव्ह व्हिडिओज तयार करू शकता. म्हणजे तुम्ही Veo3, Gemini, Google, ChatGPT याच्यावरून जे व्हिडिओज बनवता, तर ते व्हिडिओज बनतात 30 सेकंदाचे. परंतु हे व्हिडिओ तुम्ही 10-10, 15-15 मिनिटांचे इझिली बनवू शकता विथआऊट मच मोर एफर्ट्स. फक्त आणि फक्त 10-15 मिनिटं तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करायचा. कसं वाटतं बरं ही ट्रिक? व्हिडिओज कसे वाटतायत? ऑडिओ कसे वाटतायत? आणि जे आउटपुट आपल्याला मिळतंय हे कसं वाटतंय? मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करतो. तुम्हाला सांगा मला कसं वाटतं हे? विचार केला होता का की एआय इतकं पण करू शकतंय? आणि खूप छान व्हिडिओ आहेत सर तुमचे. इमोशन्स बघा मॅडम कसे आहेत त्यामध्ये. हो, आणि असे हो, अशा गोष्टी पण बोलल्या गेलेल्या आहेत. हो.
छान आहेत. आपल्या बिझनेससाठी खूप चांगला वापर होऊ शकतो याचा. सर, तू माझा व्हिडिओ पाठवता का? मला मला जास्त आनंद होईल की तुम्ही मला व्हिडिओ पाठवला बनवून तर. नाही, पण तो आता बनवलेला आहे. एफर्ट्स घ्या ना सर थोडे, मी पाठवतो, डोंट वरी. ठीक आहे, चला ओके. मी पाठवतोच. ओके. पण काय आहे, मला जास्त आवडेल की तुम्ही बनवून मला डाउनलोड पाठवलं. कशी करायची सर ती? डाउनलोड कशी करायची ना? हम्म. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, जो व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर त्या व्हिडिओ मध्ये जायचं, इथं 3 डॉट आहेत, 3 डॉट वरती क्लिक करायचं. सॉरी, इथे डाउनलोडचं बटन आहे, त्यावरती क्लिक करायचं. ते डाउनलोड होतात. ऑडिओ हवा असेल तर ऑडिओवरती पण 3 डॉट वरती क्लिक करायचं, डाउनलोड वरती क्लिक करायचं, डाउनलोड होतात. माइंड मॅप तर आपण ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर सर मला सपोर्ट डेस्क नंबरला हाय सेंड करा. हे रिपोर्ट असेल, हा रिपोर्ट जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल 3 डॉट वरती क्लिक करायचं आणि हा रिपोर्टचा कस्टम प्रॉम्प्ट वगैरे म्हणतो डाउनलोड नाही होत. या 3 गोष्टी मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही हाय सेंड करा मला. आहे का की पेड आहे? फ्री आहे सर, 100% फ्री आहे. थँक्यू. एकही सिंगल रुपये तुम्हाला पे करायची आवश्यकता नाही आहे. पाठवले सर. सर फोन मध्ये होऊ शकतं का? हा होतं ना, फोनमध्ये पण होतं. फोनमध्ये सगळं काय करायचं असेल की नाही, तर क्रोम ओपन करायचं आणि डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचं, होऊन जातं फोनमध्ये पण. आणखीन काय क्वेश्चन ह्या टॉपिक बाबतीत? येस आरती मॅडम. सर मी गेल्या रविवारपासूनच अटेंड करते, पण गुरुवारपासून. हम्म. तर गेल्या गुरुवारी पण मी एक 15 मिनिटच अटेंड करू शकली आणि आता 15 मिनिटं उशिरा आली. तर आपल्या ऍपमध्ये रेकॉर्डिंग असतात का ट्रेनिंगचे पण? रेकॉर्डिंग साठी बॅच कोड आहे बघा एक, जिथं सगळ्या रेकॉर्डिंग रिव्हिजनच्या अपलोड हा. केल्या जातात. तर तो बॅच कोड मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. शक्यतो मी असा विचार करतो की रेकॉर्डिंग बंद केलं पाहिजे. नाही सर, सॉरी सर, मी ऍक्च्युली कामावर असते. ओके ओके, हरकत नाही. हा. हे बघा, आपलं विकली रिव्हिजन आहे की नाही, हे ओपन करायचं आणि हा. इथे मी कुठेतरी बॅच कोड टाकलेला आहे बघा, खूप जुन्या लेक्चर मध्ये. हा, कुठे गेला? ठीक आहे, मी बॅच कोड वगैरे टाकायला सांगतो ग्रुप वरती. आणि हा सर. हा ते प्लीज. कशी रेकॉर्डिंग व्हायची ह्याचा व्हिडिओ पण मी टाकायला सांगतो. हो. आणि सर मला अजून बोलायचं होतं, माझा फेसबुक ऍप जो पेज बनवलाय ना आपण, त्याच्यामधून ऍड माझी सारखी सारखी म्हणजे कॅन्सल होते, का होतं असं समजत नाहीये. कॅन्सल होते म्हणजे नेमकं रिजेक्ट होते का? रिजेक्ट होते. आणि गेल्या गुरुवारी आपलं तुम्हीच माझी ऍड टाकून दिली होती ना, हो हो त्याच्यानंतर ती रिजेक्ट झाली, परत चालू झाली. त्याच्यानंतर मी एकदा परत ट्राय केला तर माझ्याकडून गेली ऍड, आणि ती एकच ऍड जाते. दुसरी ऍड टाकायचा मी प्रयत्न करते तर ती होत नाहीये. जी आधी आपण टाकली होती ना, तीच ऍड सारखी सारखी जाते. बरं, काय करा, आता सध्या ऍड सुरू आहे की बंद आहे? बंद आहे आता. बरं. रिजेक्ट झाली. मी परवाच्या दिवशी टाकली होती तर रिजेक्ट हम्म. झाली. एक आणि काम करा, पैसे पण हा बोला ना सर. आता तुम्ही काय करा, आता एक एक ऍड रन करू द्या. एकदा तुम्ही लावून बघा ऍड, एकदा सगळ्या सेटिंग्स चेक करून घ्या व्यवस्थित आणि नवीन व्हिडिओ बनवून लावा. आणि नंतर मी तुम्हाला सांगतो, आपण एक फेसबुकला मेल लिहू 1-2 दिवसानंतर. आता तुम्ही ऍड रन करा आधी, फक्त व्हिडिओ चेंज करून. व्हिडिओ मी चेंज करते सर, पण तो व्हिडिओ जात नाही. जो आधीचा होता तोच जातो. तर असं का होतं समजत नाही मला. जुनं ठीक सगळं आहे. बंद करून टाका, जुनं कॅम्पेन बंद करून टाका, नवीन कॅम्पेन सेट करा आणि त्या कॅम्पेन मध्ये नवीन सगळ्या सेटिंग करा, नवीन व्हिडिओ लावा. आणि उद्या किंवा परवा आपण काय करू, उद्या परवा हा. आपण एक ईमेल लिहूयात फेसबुकला
की काय प्रॉब्लेम येतो अच्छा. त्याच्यासाठी स्क्रीन शेअर करूयात इनडेस्कला काही करूयात ते. आणि कॅम्पेन नवीन दुसरा कुठला लावू मी? आता तर मी एंगेजमेंट मध्ये करत होती. एंगेजमेंटच लावा पण नवीन लावा, जुना बंद करा. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. येस 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 किशोरजी. सर माझं काय होतं, मी ऍड लावतोय बघा, पण रिझल्ट येत नाहीत. ऍड लागतायत माझ्या, पण आयसीपी मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय बघा. आयसीपी म्हणजे प्रॉपर इन्क्वायरी येत नाही. मी जे टाकतोय ते येत नाही. ते बर एकदा आयसीपीचं रिव्हिजन जर झालं तर बरं होईल. बर. आणि सर व्हॉट अबाउट हे व्हिडिओ वापरताय की इमेज वापरताय? व्हिडिओ सर, व्हिडिओ. व्हिडिओ कशा प्रकारचे वापरतात ते जरा मला सपोर्ट डेस्क नंबरला पाठवा. मी तोपर्यंत सचिन सरांशी बोलतो. आपण एकदा व्हिडिओवरती डिस्कशन करूयात की व्हिडिओ लोकांना आवडताय की नाही ते चेक करूयात आपण आता. कॅनवाचे पोस्टर बनवले त्याच्यावरून केलेले आहे सर. तुम्ही मला जे मार्केटिंगसाठी वापरताय की नाही त्या सपोर्टवाल्या नंबरला पाठवा, आपण चेक करूया. ओके सर, ओके. येस सचिनजी. सचिन सर अनम्यूट करा. अच्छा अच्छा. हा अनम्यूट करा, आवाज येत नाही. हॅलो, बोला. आवाज खूप अडकत अडकत येतोय, म्हणजे येतच नाहीये. आवाज येतोय सर? येतोय. काय नाही, लर्निंग ग्रेट राहिली हे सांगायचं. लर्निंग खूप चांगली राहिली आजची सर. मला तुमचा आवाजच लक्षातच आहे ना काय म्हणताय तुम्ही ते. सर तुमचा आवाज येत नाहीये. संगीता मॅडम तर काय बाहेर ट्रॅव्हल करतात वाटतं. ओके. सो काही क्वेश्चन आजच्या ह्याच्या बाबतीत तर तुम्ही पाठवलं मला व्हॉट्सअपला पाठवलंय का किशोर सर? सर आयसीपी मध्ये प्रॉब्लेम नाहीये, व्हिडिओ मध्ये प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही काहीच बोललेला नाहीये. काहीच बोललेलं नाही म्हणजे व्हिडिओ मध्ये फक्त एकच स्क्रीन दिसते आणि वरती लिहिलेलं समोरच्याला लक्षात येत नाही की नेमकं आपल्याला काय करायचंय, कुठं क्लिक करायचं किंवा काय क्लिक करायचं. तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बनवावा लागेल जाहिरातीचे. फक्त तर ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन नाही जमणार आणि मोबाईल नंबर टाकून नाही जमणार. एक्झॅक्टली तुम्हाला तुम्ही काय देणार आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कशासाठी हा प्रोग्राम घेताय, जसे आज आपण स्क्रिप्ट काढली अगदी त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला स्वतःचे रेकॉर्ड करावे. आणखीन काय काय वापरताय ते मला पाठवा बरं. ओके. त्याच्यामुळे व्हिडिओ आता मार्केटिंगवरचे व्हिडिओ तुम्हाला खूप चांगले असणं गरजेचं आहे. जोपर्यंत व्हिडिओ चांगले नसतील म्हणजे तोपर्यंत लोक तुमच्यासोबत इंटरॅक्ट करणार नाहीत, लोक तुम्हाला मेसेज करणार नाहीत, कॉल करणार नाहीत. ओके. आजच्या ह्याच्या बाबतीत आणखीन काही क्वेश्चन्स? येस मॅडम. सर तुम्ही जे आता व्हिडिओ दाखवला ना, म्हणजे स्टोरी दाखवली एक ईमेल वरून आपल्याला ग्राहकांना अट्रॅक्ट करायचं, ते पण आपल्याला शिकवणार आहात का तुम्ही पुढे? म्हणजे म्हणजे मीटिंग मध्ये होत असतात का की स्टोरी कशी बनवायची, ईमेल कसं टाकायचं ते? अच्छा ते पण सॉरी. शिकायचंय का? हा, बघूयात आपण. चला काय. म्हणजे तुमचा व्हिडिओ जसा मी बघितला होता, मी माझी ईमेल आयडी टाकली होती, माझा फोन नंबर टाकला होता, माझं नाव दिलं होतं तुम्हाला, ₹99 हो. भरले होते, तशा प्रकारचं मी विचारते की शिकायला मिळेल का? त्याच्यासाठी मॅडम काय माहिती का, ते हा शिकायचं अवघड नाहीये. ते आपण हा शिकूया. फक्त त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वतःची वेबसाईट असली पाहिजे.
आणि त्यासाठी काय करावं लागतं वेबसाईट असायला? खर्च असतो की खूप हा काहीतरी करावं लागतं? खर्च असतो काही नाही. एक बेसिक जरी सिंपल जरी तुम्हाला वेबसाईट बनवायची झाली, जर तुमच्या सगळ्यांची जरी वेबसाईट बनवायची झाली, एक 5 पेजेसची जिथं तुमच्या व्यवसायाची सगळी इन्फॉर्मेशन असेल, ते एक 5-10 हजारात खूप चांगली वेबसाईट बनवून जाते. बनून जाते का? हो, हो. अच्छा. जिथे तुमच्याबद्दलची माहिती असते, तुमचे व्हिडिओज असतात. आता माझी जशी वेबसाईट आहे, त्या हा. लेव्हलची वेबसाईट पण तुम्ही बनवू शकता. इव्हन आपण बनवूयात ती. जर तुम्हाला लागत असेल तर मला सांगा. आपण हा. बनवूयात. बरं सर. पण आधी माझं फेसबुकचं बघा. काय मी बनवेन. माझी जर इन्कम होत आली ना तर मी करेन ते. येस, येस, येस. करूयात आता. ओके सर. एकदा आता तुम्ही तुमची फक्त ॲड सुरू करा आणि हा. 2 दिवसानंतर आपण मेल टाकायचं Facebookला. आणि ते इंस्टाग्रामला माझे रिस्ट्रिक्शन आले तुम्ही सांगितलं होतं ते काय करायचं? कसं आता काय? मी मॅडमला त्यांना आमच्या मी विचारलं होतं. त्याला मेल टाकल्यानंतर मॅडमने सांगितलं मला, की असं-असं झालंय. आपण हा. काय करू मेल टाकू आणि नवीन अकाउंट कनेक्ट करू. इंस्टाग्रामचं? हो, हो. अच्छा. आय ठीक आहे गेस सर. मॅडमने तुमचं एन-ए-डेस्कला कनेक्ट करून बघितलं होतं वाटतं. काय माहिती नाही सर. मला त्यांचा काही रिप्लाय त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायला सांगितलं होतं, पण हं. ते मी पाठवलं नाही. म्हणजे ॲप ओपन होत नव्हती माझी. अच्छा, अच्छा, फेसबुकचा अच्छा. पेज ओपन होत नव्हता. एक काम नेटवर्क करा इश्यू होता. तुम्ही, सध्या तरी हां. एक ॲड रन करून द्या आणि 2 दिवसानंतर म्हणजे परवा आपण एनी-डेस्कला कनेक्ट करून मेल करूया. हां. ठीक आहे सर. तुम्हाला म्हणजे कॉल करण्याचा किंवा मेसेज करण्याचा काय टायमिंग असेल की तुम्ही मला रिप्लाय कराल सर? तुम्ही बिझी असाल ना? तुम्ही ॲक्चुअली काय करा मी फोनच वापरत नाही. माझे सगळे फोन बाहेरच होतात टीमकडे. अच्छा, सपोर्ट सिस्टमला करावं लागेल. सपोर्टकडेच असतो. म्हणजे तुम्ही माझ्या फोनवर जरी लावला तरी तेच तुम्हाला बोलणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, कोणत्याही नंबरला हरकत नाही कॉल सर. करा. आपण हां. कनेक्ट करूयात. म्हणजे ते ओके सर. देतात ठीक आहे. मला. तुमचा फोन जरी आला ना माझ्या नंबरवरती हां. आणून हं. देतात. त्याच्यामुळे काय करा, कुठेही कॉल करा, हं. आपण बोलूयात. काय प्रॉब्लेम. ठीक आहे सर. ओके सर. थँक यू सर. ओके. आणखीन? सो थांबायचं मग आज इथे? पुढच्या लेक्चरला असंच एक कोणतं तरी जबरदस्त टूल शिकूयात. असंच नवनवीन लर्निंग शिकूयात, जे खरंच व्हॅल्यू ॲडिशन करेल. आय होप आजचं लेक्चर व्हॅल्यू ॲडिशन करणारं होतं. म्हणजे मी तरी माझ्या बिझनेसमध्ये बेसिकली आता हे यूज करणार आहे. तुम्ही पण माझ्यासोबत यूज करा. ओके. सो थांबायचं मग इथे? ओके. सो थँक यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. भेटूयात पुढच्या गुरुवारी ठीक 2 वाजता. टिल देन थँक यू सो मच.